हॅलो एव्हरीवन, आज आपण कॅपिटल गेनचा क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतोय ते आधी बघून घेऊया. मिस्टर राहुल सोल्ड अ हाऊस प्रॉपर्टी ऑन 13th November 2019 for rupees 7,50,000. He had acquired this property from Mr. Akbar under a will on 1st June 2011 and expended rupees 36,800 on its improvement in 2011-12. बघा, राहुलने ही प्रॉपर्टी विकण्याचा प्रयत्न केला 7,50,000ला. म्हणजे सेल कन्सिडरेशन किती आहे? 7,50,000. राहुलने ही प्रॉपर्टी अकबर कडून घेतली होती 1 जून 2011ला. ओके, आणि त्याच्यावर 2011-12 मध्ये त्या प्रॉपर्टीवर 36,800 रुपयाचा खर्च राहुलने केलाय. म्हणजे काय झाले आतापर्यंत? राहुलने 7,50,000ला प्रॉपर्टी विकण्याचा प्रयत्न केला 30 नोव्हेंबरला. ठीक आहे, 30 नोव्हेंबर 2019ला त्याने प्रॉपर्टी विकली. किती? 7,50,000ला. ही प्रॉपर्टी त्याने अकबरकडून घेतली होती 1 जून 2011ला. आणि 2011-12 मध्ये या प्रॉपर्टीमध्ये थोडेसे चेंजेस त्याने केले. काही कन्स्ट्रक्शन किंवा काहीतरी रिपेअरिंग वगैरे केलं असेल. 36,800 रुपयाचा. कॉम्प्यूट मिस्टर राहुल्स इन्कम अंडर द हेड कॅपिटल गेन. ठीक आहे, आणि आपल्याला कॅपिटल गेन मध्ये त्याचा इन्कम कॅल्क्युलेट करायचा आहे असेसमेंट इयर 2020-21 साठी. Assuming that Mr. Akbar had acquired this property at a cost of rupees 1,40,000 in 2001-2. ओके, तर असं अज्युम करायला सांगितले आपल्याला की ज्या अकबरकडून राहुलने प्रॉपर्टी घेतली आहे ती प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीची जी व्हॅल्यू आहे ते 2001-2 मध्ये ओके ती 1,40,000 होती. ठीक आहे, आणि 2001-2 मध्येच अकबरने 15,000 रुपये त्या प्रॉपर्टीसाठी खर्च केला होता. बरोबर आहे. तर जसं मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की काही बेसिक रूल आहेत. तर बेस इयर आपल्याला 2000 आणि 2001. ठीक आहे, बेस इयर आपला कोणता असणार आहे? तर आधी आपण रूल बघून घेऊयात. हे बघा, वर्किंग नोट. ठीक आहे, तर आधी आपण रूल बघून घेऊयात. रूल इज दॅट the base year will be always 2000 and 2001. ओके, आणि ह्याचा CII कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स हा काय असणार आहे? नेहमी 100. ऑलवेज बेस इयरचा जो कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स असतो तो नेहमी 100 असतो. ओके, नंतर इफ एनी एक्सपेन्सेस स्पेंड बिफोर 2001 then it will not allowed for deduction. पहिली गोष्ट 2000 आणि 2001 हा आपला बेस इयर आहे. आणि 2000 आणि 2001च्या अगोदर जर प्रॉपर्टीवर काही खर्च केले असतील तर ते त्याच्यावर डिडक्शन भेटणार नाही. आता राहुलने पहिला जो इम्प्रूव्हमेंट केलाय प्रॉपर्टीमध्ये तो कधी केलाय? 11-12ला. म्हणजे हा डिडक्शन राहुलला भेटेल, कारण की 11-12चा आहे, 2001च्या नंतरचा आहे, म्हणून हा डिडक्शन राहुलला भेटेल. अजून कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट कधी झालाय? 2दा झालाय ना. हे राहुलने केलं 11-12 मध्ये, आणि 2001-2 मध्ये 15,000 रुपयाचा जो इम्प्रूव्हमेंट आहे स्पेंट, फर्दर स्पेंट म्हणते ते, म्हणजे अजून काही ना काहीतरी इम्प्रूव्हमेंट केलाय अकबरने 2001-2 मध्ये 15,000 रुपयाचा. मग हा डिडक्शन त्याला भेटेल का? तर हा भेटणार, कारण की हा 2001-2 आहे. आपल्याला 2000 आणि 2001च्या अगोदरचा इम्प्रूव्हमेंट डिडक्शन मध्ये नाहीये. बरोबर आहे, हे नाहीये आपल्याला, पण हे तर आहे ना आपल्याला, कारण की हे 2001च्या नंतरचं आहे.
त्यामुळे 15,000 रुपये डिडक्शन भेटणार. इकडे 36,000 रुपये सुद्धा डिडक्शन भेटणार, 36,800चं सुद्धा डिडक्शन भेटणार. ही व्हॅल्यू जी दिली आहे तुम्हाला 1,40,000 ही 2001-2ची आहे. आज त्याची व्हॅल्यू किती आहे कॅल्क्युलेट करावं लागणार आहे, बरोबर आहे. मग आज त्याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला फेअर मार्केट प्राइस दिली होती करंट इयरची. इथं कुठेही तुम्हाला फेअर मार्केट प्राइस दिलेली नाहीये, कुठेही प्रॉब्लेममध्ये फेअर मार्केट प्राइस नाहीये. म्हणून आपल्याला सेल कन्सिडरेशन जो आहे तो सेल कन्सिडरेशन आधी लिहायचा आहे. तो किती आहे, बरोबर आहे, तो किती आहे सेल कन्सिडरेशन. सेल कन्सिडरेशन हा किती आहे, 7,50,000. हे बघा, राहुल सोल्ड हाऊस प्रॉपर्टी ऑन 30 नोव्हेंबर 2019 फॉर ₹7,50,000. म्हणजे हा आपला सेल कन्सिडरेशन आहे 7,50,000. डायरेक्ट लिहून टाकलं 7,50,000 आउटरला. आता आपल्याला काय करायचंय, कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन दिलाय आपल्याला, है ना. त्याने कितीला ऍक्वायर्ड केलं ही प्रॉपर्टी, तर ही प्रॉपर्टी ऍक्वायर्ड जी केलेली आहे, दिस प्रॉपर्टी मिस्टर अकबर विल 1 जून 2011 अँड एक्सपेंडेड 36,800 ऑन इट्स इम्प्रुव्हमेंट. ओके, बरोबर आहे. आता ही प्रॉपर्टी ऍक्वायर कितीला केली आहे, तर आपल्याला काय सांगितलंय की ही प्रॉपर्टी त्यावेळेस ऍक्वायर 1,40,000ला केली असं ऍझ्युम करा. आता ही 2001 आणि 2ची किंमत आहे 1,40,000. आज त्या प्रॉपर्टीची इंडेक्सेशन कॉस्ट किती आहे, इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ऍक्वायर किती आहे, हे आपल्याला काढावं लागेल का नाही. तर जसं आपण नेहमी करतो, कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन आपल्याला दिले पण इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन आपल्याला दिलेलं नाहीये. तर आपण काय करूत, आधी इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन काढूत वर्किंग नोटमध्ये. ओके, कॅल्क्युलेशन ऑफ इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन. ओके, आता इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन आपल्याला काढायचं आहे. ओके, तर बघूयात. तर दोन गोष्टी आहेत. इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन काढताना आपल्याला काय म्हणलेलं आहे की 1,40,000ची ही प्रॉपर्टी होती आणि त्याच्यावर अजून एक्सपेंडिचर झाला 15,000चं. म्हणजे टोटल कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन किती आहे, 1,40,000 प्लस 15,000. आधी कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन काढूयात, मग त्याला इंडेक्सेशनने कॅल्क्युलेट करूयात. बघा, मिस्टर अकबर acquired this property on in 2012 at ₹1,40,000. 1,40,000ला त्याने प्रॉपर्टी घेतली अकबरने, बरोबर आहे. आणि त्यानं काय केलं, ऍड केले, अजून काय केलं, अकबर spent ₹15,000 for improvement in 2012. बघा, हा त्याने इम्प्रूव्हमेंट केले त्या प्रॉपर्टीमध्ये. म्हणजे ते आपण घर खरेदी केल्यानंतर काही ना काहीतरी आपल्या सोयीप्रमाणे चेंजेस करतोत ना, तर त्याचा खर्च केला अकबरने. म्हणजे ही प्रॉपर्टी ऍक्च्युली अकबरला किती पडली, 1,40,000 आणि हे 15,000. देअरफॉर ऍक्च्युअल ऍक्विजिशन कॉस्ट इज इक्वल टू 1,40,000 प्लस 15,000 म्हणजे किती, 1,55,000. हे ऍक्च्युअल ऍक्विजिशन भेटले आपल्याला. आपल्याला ह्याच्यावर इंडेक्सेशन काढायचं आहे, इंडेक्सेशन वापरायचं आहे आपल्याला. अजूनही आपण इंडेक्सेशन वापरला नाहीये, बरोबर आहे. बघा, इंडेक्सेशन बघू. ही प्रॉपर्टी कधीची आहे, इन 2001-2. मग 2001-2 मध्ये
इंडेक्सेशन किती होता, तर हा होता 100 रुपये. दिलेला आहे आपल्याला, प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो इंडेक्सेशन. ठीक आहे, हा होता 100 रुपये. आज काय आहे, आपण 19-20 चा आपण कॅल्क्युलेशन 20-21 मध्ये करतो, बरोबर आहे. मागच्या वर्षीच्या इन्कमचा कॅल्क्युलेशन आपण 20-21 मध्ये करत असतो. ठीक आहे, मग मागचं वर्ष कोणतं, 19-20, हा फायनान्शियल इयर आहे, हा असेसमेंट इयर आहे. तर 19-20 मध्ये 289 आहे ना इंडेक्सेशन, म्हणजे हा 100 रुपये इंडेक्सेशन असतानाचा व्हॅल्यू आहे. मग 100 रुपये असताना 1,55,000 ही किंमत आहे. 100 हा इंडेक्सेशन असताना, इंडेक्सेशन असताना व्हॅल्यू प्रॉपर्टी है ना. मग इंडेक्सेशन 2019-20 मध्ये 289 दिलाय, तर किती होईल. परत तेच तिरकस गुणाकार, 289 गुणिले 1,55,000 भागिले 100 किती येते व्हॅल्यू, तर व्हॅल्यू येते 4,47,000. तुम्ही कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला लक्षात येईल. 4,47,950 आला. हा काय झाला, हा होता ऍक्च्युअल ॲक्विजिशन कॉस्ट आणि हा आहे इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन है ना. म्हणून ह्याला म्हणतात देअरफॉर इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन इज इक्वल टू 4,47,950 आला. इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन बरोबर आहे. ओके, वर्किंग नोट नंबर 1. म्हणून आपण काय करतो, ह्याच्यातून लेस करतो. काय लेस करतो, इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन बरोबर आहे. कसं आलं हे लक्षात आलं, कसं आलं ते. तर काय करतो आपण इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशनला, तर आपण काय केलं, तर 1,55,000ला 1,55,000 है ना, ह्याचा गुणिले 289 भागिले 100 केला, तर आपल्याला व्हॅल्यू भेटली. वर्किंग नोट नंबर 1 मध्ये दिलेलं आहे हे बघा. आपण हे सगळं कॅल्क्युलेट केले, कसं आलं 1,55,000 कसं आलं आणि त्याच्यानंतर त्याचं इंडेक्सेशन कसं काढलं हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे बरोबर आहे. तर आता पहिली व्हॅल्यू आपण घेऊन टाकू, तिथं किती आहे, 4,47,950. 4,47,950. अजून काय लेस करायचंय, हे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन झालं. आता कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट बघायचं आपल्याला है ना. तर इम्प्रूव्हमेंट कधी झालंय हे बघा, हे मिस्टर राहुलनं 36,800चा इम्प्रूव्हमेंट केलाय ना 11/12ला. आता 11/12ला केलाय. जर 2000च्या अगोदर केला असता तर त्याला डिडक्शन भेटलं नसतं, पण ह्याने 2000 या वर्षाच्या नंतर केलंय. 2000 या वर्षाच्या अगोदर जर काही काही इम्प्रूव्हमेंट केला असेल प्रॉपर्टीमध्ये, तर त्याचं डिडक्शन भेटत नाही. रूल आपल्याला म्हणतो, इथं दिलाय मी तुम्हाला रूल बरोबर आहे. पण हा जो एक्सपेंडिचर आहे, 36,800चा, हा कधीचा आहे, 2011-12चा आहे. म्हणून ह्याचं डिडक्शन भेटणार बरोबर आहे. मग ह्याचं डिडक्शन भेटणार, तर ह्याचं डिडक्शन कॅल्क्युलेट करूत आपण. ठीक आहे, पण 36,800 11/12ला, मग 11/12चा इंडेक्सेशन किती आहे, 184 आणि आजचा इंडेक्सेशन किती आहे, 289. तर त्या हिशोबाने आपल्याला हे आधी कॅल्क्युलेट करावं लागेल बरोबर आहे. आधी आपण कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट बघू. नंबर 2, कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट बरोबर आहे. काय दिले आपल्याला, वी हॅव गिवन कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट that is 36,800 आला. therefore cost of improvement is equal to 36,800 आला. 36,800 ओके.
ओके. आता 36,000 हा कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट आहे, पण आपल्याला पाहिजे इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट. बरोबर आहे, कारण की ही व्हॅल्यू तर इन 2011-12 11-12ची आहे. 11-12ला केलं ना इम्प्रुव्हमेंट. आज काय वर्ष आहे? 19-20. 19-20चा फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर आपण करतोय 20-21. बरोबर आहे. तर देअरफॉर 11-12चा इंडेक्सेशन बघा किती आहे. इंडेक्सेशन 11-12चा हे बघा, 11-12चा इंडेक्शन आहे 184 11-12चा. म्हणून आता 184 असताना 36,800 इंडेक्सेशन. बरोबर आहे. तर आता इंडेक्सेशन आणि कॉस्ट 184 असताना किती आहे? 36,800. आज काय आहे? आज किती आहे? 289. बरोबर आहे. 289 असताना किती? परत तेच 289 गुणिले 36,800 भागिले 184, तर तुमचं उत्तर येईल 57,800. ओके. तर कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट तुम्हाला भेटला. आता हा नंबर 1 होता. आता नंबर 2 काय पाहिजे तुम्हाला? इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट. कसं कॅल्क्युलेट केलं? तर 289 गुणिले 36,800 36,800 असं म्हणू शकतो थोडंसं. 36,800 गुणिले 289 भागिले 184, कारण की 11-12चं आहे म्हणून 184. बरोबर आहे. तर किती आलं हे? 57,800. हे आलं 57,800. आता या दोघांची बेरीज करून मायनस करून टाकू, जसं आपण नेहमी करतो. या दोघांची बेरीज 4,47,950 आणि किती? 57,800. तर किती येतं हे? 5,05,750. तर हे किती आलं? तर हे आलं, ही अमाऊंट किती आली? तर ही अमाऊंट आली 2,44,250. 2,250. ठीक आहे. 2,44,250 हा आला तुमचा कॅपिटल गेन. आता प्रश्न असा आहे, हा लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे का शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे? बघा, सरळ आहे. प्रॉपर्टी घेतली आहे 2001-2 मध्ये. बरोबर आहे. आणि विकतोय 19-20 मध्ये. ह्याचा अर्थ त्याने 3 वर्षापेक्षा जास्त काळ प्रॉपर्टी स्वतःकडे ठेवली आहे. त्यामुळे ही कोणती प्रॉपर्टी आहे? लॉंग टर्म प्रॉपर्टी. म्हणून ह्या कॅपिटल गेनला सुद्धा लॉंग टर्मच कॅपिटल गेन म्हणतो. लॉंग टर्म कॅपिटल गेन हा या कॅपिटल गेनचं नाव आहे. ठीक आहे. म्हणजे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन दिलं त्याला इंडेक्सेशनने कॅल्क्युलेट करायचं, कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट दिला त्याला इंडेक्सेशनने कॅल्क्युलेट करायचं. दोघांची बेरीज करून जे काही खर्च आहे ते मायनस करून टाकला तर तुम्हाला ॲक्च्युअल कॅपिटल गेन भेटेल. एवढंच आहे या प्रॉब्लेममध्ये. फक्त टेक्निकल आहे. वर्किंग नोटला मार्क्स आहेत, त्यामुळे वर्किंग नोट प्रिपेअर करा. आणि फॉर्मॅट तर खूप सोपं आहे. ओके. तर इथं आपण थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.